शेतीचा. घराचा पायवा मजबूत बनवावा लागेल तेव्हा मजले चढवता येईल. म्हणून शेतीचा पहिले बेस पक्का करायचा. तो करायसाठी जर फळबाग असेल तर त्याच्यामध्ये आपण हिरवळीचे खत पेरायला पाहिजे, ढेंच्या किंवा बोरू. आता हे पेरताना काय होतं, पुस्तकी ज्ञान ठीक आहे, मी ढेंच्या बोरू पेरीन, पुस्तकात वाचलं, मी पण पेरला आणि मला ती 2 वर्षांना लक्षात आली आपलं काय घेतलं. कारण आपण ढेंच्या बोरू लावतो, तो पटापट वाढून येतो, 45 दिवसामध्ये फुलावर येतो साधारणतः. आणि त्या पिरियड मध्ये आपण काय माणूसही जात नाही तिथे, कारण साप असेल, रानडुकर आहे आजकाल, म्हणून तो तिथे जात नाही आणि शेताचं निरीक्षण करता आलं नाही. फुलं भरपूर दिसले, मस्त बगीचा फुटला. आणि जेव्हा तो ढेंच्या किंवा बोरू जो गाडल्या गेला, लक्षात आलं की फुलं सर्व खाली आहे, म्हणजे सायट्रस शिला आला, निरीक्षणच झाले नाही. म्हणून कमीत कमी झाडाच्या बुंद्यापासून 2 फूट अंतर ठेवून हे पेरायचं आपल्याला, जर फळं येणारी बाग असेल तर. आणि असं सतत 3 वर्ष करा, तुमचा ऑर्गॅनिक कार्बन शेतीचा 0.20-0.30 असेल, 0.6 वर सहज जाईल आणि उत्पादन वाढेल. आता हे करायसाठी सर्वात आधी माती परीक्षण करून घ्या. कृषी विभागाची योजना आहे किंवा स्वतः जरी केलं, साधारणतः एक 900 रुपयामध्ये खासगी लॅबवाले जे आहे, आता तळमेश्वरला लॅब आमच्या मित्राची युनिव्हर्सल बायोटेक पुणे साहेबांची, ते करतात. 8 दिवसात रिझल्ट येईल. 900 रुपयामध्ये एनपीके, मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे त्याच्यामध्ये समजून येतात. म्हणजे आपल्याला खत नेमकं किती द्यायचं हे कळते. आणि त्यातून तसा बगीचा कुठला पण कळला, का कळला हे कळत नाही, पण जेव्हा तुम्ही परीक्षण करा तेव्हा लक्षात येईल की जमिनीत बोरान नव्हता, आपल्याला बोरान द्यायला पाहिजे, फवारणीतून द्यायला पाहिजे. ते आपल्याला माती परीक्षण मधून कळेल. ते जे 900,000 रुपये आहेत ते वाया जाणार नाही. सर्वात आधी माती परीक्षण करा आणि ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवायचा हे बघा. त्यानंतर पाणी. बऱ्याच ठिकाणी ड्रीप आहे, ड्रीप आवश्यक आहे, काही ठिकाणी ड्रीप नाही आहे. खालून पटपाणी देतात आणि पटपाण्यामध्ये बगीचा खराब होतो, डिंक्या वाढतो. आता आपण जरी म्हटलं की भाऊ पैसे पाहिजे करायसाठी, अगदी बरोबर आहे, मी गॅस अजून चालू राहील, पैसे नसले तर करणार काय, तर मग त्याला दुसरा उपाय काढायचा. झाडाच्या बुंद्यापासून 2 फूट इकडे 2 फूट इकडे अंतर सोडून, 2 फुटाच्या जवळ नको, दांडा काढायचे सरळ आणि त्यांनी पाणी द्यायचं, जेणेकरून खोड आपल्या त्या संपर्कात येणार नाही, अदरवाईज डिंक्या वाढतो. म्हणजे कमीत कमी दांडाने पाणी द्यायचं आहे. आणि दांडाने पाणी दिल्यावर आपल्या याच्यात पाणी तर वाचतं, पण जवळपास 40 ते 50% खत वाचतं, कारण आपल्याला ड्रिपनी खत देता येतं. 200 लिटरचा ड्रम आणला की वेंचुरी टाकला त्यात आपण खत करून, तर अर्धा खर्च आपला 50% खर्च वाचतो, तो जमिनीतून देतो. कारण जमिनीतून दिलेलं पूर्ण खत झाडाला भेटत नाही. समजा हे झाड आहे, इथपर्यंत मुळं गेले आणि पाणी जोराचं आला, पाणी मुळत मुळत तर या मुळाच्या कक्षेच्या खाली गेलं तर ते वाया गेलं, उन्हामध्ये उडून गेलं तर ते वाया गेलं. ड्रिपनं आपल्याला थोडं 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 सोडता येतं खत. एकच माणूस हे काम करू शकतो. 10 एकराच्या शेतीला जर असं थोडं ऑटोमॅटिझेशन केलं तर एक माणूस पुरेसा होतो. आता याच्यामध्ये बगीचा लावताना आपल्याला कलम महत्वाची आहे. सर्वात पाया जो म्हणतो होतं काय, आपण जे आतापर्यंत ज्या कलमा लावल्या, सध्या किती लोकांकडे हात वर करू, ठीक आहे बरं, तर जंभीरी कलम वापरलेली आहे. आणि जंभेरीवर फायटोप्थेरा, ज्याला डिंक्या म्हणतो, हा रोग जास्त येतो. फळे खडबडीत येतात आणि त्याचं आयुष्य बगीच्याचं साधारण 20-25 वर्षाच्या वर जात नाही. आपल्याला कलम वापरताना रंगपूर किंवा ॲल्युमो ही कलम वापरायची आहे. ॲल्युमोची उपलब्धता कमी असेल, कमीत कमी रंगपूरची वापरा. घेताना काय होतं, रंगपूरची कलम असेल तर 100 रुपये तो लावेल, आणि ही जी असेल जंभेरी जमिनीतली, सीझन नसेल बरोबर तर 30 ते 40 रुपये ते देतात, पण ती स्वस्त असेल तरी घेऊ नका. 100 रुपये जाऊ गेले, कलम मात्र क्वालिटीची घ्या, तर पुढे आपल्याला रोग कमी जाईल, फळं चांगले भेटेल. हा बगीचा 40 वर्ष चालतो, रंगपूरवरचा, ॲल्युमोवरचा, आणि याची फळाची क्वालिटी खूप चांगली आहे, एकसारखी फळं येतात, खायला गोड आहे. म्हणून सर्वात पहिलं कलम वापरताना रंगपूर किंवा ॲल्युमोची घ्या. दुसरं, कलम जमिनीतली घेऊ नका, ती पॉकेट मधली पाहिजे. होतं काय, बऱ्याच लोकांनी पॉकेट मधली कलम लावली. माझा एक संत्र्याचा ग्रुप आहे बराचसा, जवळपास 1000 लोकांच्या जवळपास आहे तो ग्रुप, सायंटिस्ट लोक पण आहे त्यामध्ये. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की आम्ही तर पॉकेट मधली लावली, मग हा डिंगे आला कुठून. त्यांचं बरोबर होतं. मी पुन्हा मग त्यात बघितलं की काय चुकलं असेल. बऱ्याच नर्सरीवाले जमिनीमध्ये पहिले रोप लावतात, बिया लावतात,
आणि इथे कलम केल्यावर मग ते उकळून पॉकेटमध्ये ट्रान्सफर करतात आणि तिथे चुकतं. होतं काय, जमिनीमध्ये जर रोग आहे, फायटोप्थेराचे जीवाणू आहे, आणि जेव्हा तो पाणी देतो खालून, एका झाडातून खालून पाण्याच्या माध्यमाने दुसऱ्या झाडात जातं, ते पसरतं. त्यांनी ट्रेमध्ये लावायला पाहिजे. कृषी विद्यापीठाच्या कलम ट्रेमध्ये तयार करतात, एनआरसीसीच्या कलम ट्रेमध्ये तयार करतात. त्यात जर एखादा झाड दिसलं फायटोप्थेरा आहे किंवा कुठला रोग आला आहे, ग्रीनिंग आहे, ते ट्रेचा ट्रे काढून टाकतात. जमिनीमध्ये असं करता येत नाही, कारण ऑलरेडी पसरलेला आहे आणि तो दिसूनही पडत नाही पुढे झाल्याशिवाय. म्हणून ती कलम त्यानं ऑलरेडी ट्रेमध्ये असेल आणि पॉकेटमध्ये ट्रान्सफर केलेली असली पाहिजे, तेच घ्यायला पाहिजे. म्हणून त्या नर्सरीला आपण 2-3 वेळा भेट द्यायला पाहिजे. आपण पोरगी देताना किंवा पोरगी करताना माहिती खूप काढतो की नाही, सेम नर्सरीची माहिती तशी काढायला पाहिजे. ते एक प्रकारचं आपल्या घरात आणून राहिलो आपण, त्यावर आपलं उत्पन्न अवलंबून आहे. म्हणून त्या नर्सरीला 2-4 वेळा तरी भेट द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर आपल्याला कलम योग्य राहील, पॉकेटमधली कलम घ्यावी आणि ती कलम आपण लावावी. लावल्यानंतर त्याचं जे स्ट्रक्चर आहे झाडाचं, त्याला वळण द्यायला पाहिजे. नाहीतर काय होतं, झाड उभट वाढतात एकदम आणि मग त्याला वेगण्या लावणं, माणसाचा खर्च जास्त, 10 फुटाच्या वर झाड जाऊच नाही. त्याच्यासाठी त्याची छाटणी करणं आवश्यक आहे. तर वळण देणं सुद्धा आपल्याला थोडं शिकून घेतलं तर बरं होईल, कारण बरेचसे जे मजूर आहे ते बाहेरून येतात, खूप महाग पडते, पैसे नसले आपण मग काही करत नाही. स्वतःही शिकून घेतलं थोडं तर बरं राहील. आणि आपल्याकडे नेमकं संत्रा छाटणारा कामगार कमी आहे, अकुशल आहे.